तालुक्यातील पूर्व भागातील मांडवगण फराटा येथे सोमवार दिनांक 13 मे 2024 रोजी म्हणजेच लोकसभेच्या ऐन मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5:15च्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालासह घरे, गोठे व इतर बाबींचे प्रचंड नुकसान झाले। विजेचे खांब उन्मळून पडल्याने दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत या ठिकाणची वीज सुरू झालेली नव्हती। या परिसरातील तात्यासाहेब मारुती फराटे, रमेश फराटे, अमोल फराटे, मचिंद्र फराटे, संभाजी फराटे व अन्य अनेक शेतकऱ्यांच्या ऊस, डाळिंब, केळी, इतर बागा व इतर पिकांचे नुकसान झाले। तसेच हिरालाल रामा भोसले यांच्या घराचे छप्पर उडाल्याने अन्नधान्यासह गृहोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले। तसेच इतरही अनेक ठिकाणी घरांची व गोठ्यांची छप्परे उडाली असून विजेच्या खांबांसह अनेक मोठी झाडे उन्मळून पडलेली आहेत। शिरूर हवेलीचे आमदार ॲडव्होकेट अशोक पवार यांनी दिनांक 14 मे 2024 रोजी सकाळी येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत महसूलच्या संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करण्याच्या सूचना फोनद्वारे केल्या आहेत। मांडवगण परिसरातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची, घरांची व शिरूर शहरातील पावसाची काही दृश्य पाठवलीत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात।